वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या सीएसएमटी परिसरात कुटुंब सखी या महिला बचत गटाकडून चालवण्यात येत असलेल्या उपहार केंद्राची गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे मोठी अडचण झाली आहे। कुटुंब सखीच्या उपहार केंद्रांवर सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्वस्त आणि ताज्या नाश्त्याची तसंच जेवणाची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात येते। आझाद मैदान आणि मंत्रालय नजीकच्या उपहार केंद्रांवर तर अधिवेशनाच्या काळात मोठी गर्दी उसळते। या काळात आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मोर्चे येतात। हे सर्वसामान्य मोर्चेकरी शेकडोंच्या संख्येने नाश्ता आणि जेवणासाठी कुटुंब सखीच्या उपहार केंद्रावर अवलंबून असतात। पण सध्याच्या गॅस टंचाईच्या काळात या उपहार केंद्रांवर शक्य तेवढेच पदार्थ बनवण्यात येत आहेत। यापुढच्या काळात गॅस सिलेंडर मिळणं बंद झालं तर आम्हाला उपहार केंद्र बंद ठेवावं लागेल, त्यामुळे आमच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल असं या महिलांनी म्हटलंय। पाहूयात आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा। अमेरिका इराण युद्धामुळे मागील 2-3 आठवड्यांपासून राज्यभरात गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय। कुटुंब सखी संस्थेमार्फत इथे आपण बघतोय एक छोटेखानी हॉटेल जे आझाद मैदानाजवळ चालवलं जातं, जिथे सकाळी अनेक आंदोलक असतील, पोलीस कर्मचारी असतील किंवा मग या ठिकाणचे स्थानिक असतील, हे नाश्ता करण्यासाठी या कुटुंब सखीमध्ये येतात। मात्र ज्या प्रकारे गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय, किती अडचणी येतात आणि किती गॅस शिल्लक आहे? अडचणी तर भरपूर येतात। काय काय सांगणार, सांगते काय लोक सगळे न खाता आता हे एवढं लगेच संपून जाणार आहे, त्याच्यानंतर काहीच नसतं। 4 वाजल्या 2-3 वाजल्यापासून काही नाही, सगळे भांडी रिकामी असतात, काहीच नसतं विकायला। गॅसच नाही ना। आता गॅस किती आहे? पाव आहे फक्त, तेवढाच। आता हे एवढंच होणार आहे, बाकी नाही काय होणार आहे। मागच्या 2 आठवड्यांपासून ही गॅस टंचाई, मग कसं करताय तुम्ही? फेब्रुवारी आला ना एक, तेव्हा म्हणून म्हणजे आम्ही सँडविच वगैरे करून विकत होतो गेल्या आठवड्यात। शिरा नव्हतं तेव्हा? काहीच नाही, पूर्ण आठवडा काहीच नाही, चहा नाही, काय नाही, काही नाही, फक्त सँडविच आणि हे करून विकत होतो। तर अधिवेशन सुरू आहे, आंदोलक मोठ्या संख्येने इथे येतात, नाश्ता करण्यासाठी येतात, मग त्यांना काय सांगताय तुम्ही? आता गॅसच नाहीये, आम्हाला वाटलं गॅस द्या आणून, पाहिजे तर कोणाकडून तरी, मग आम्ही करून तुम्हाला देऊ खायला। सगळे म्हणतात अरे काय काहीच नाही, इकडे नाही तिकडे, म्हटलं करणार काय, गॅसच नाही ना। कॅमेरामॅन अनिल संगारेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। वळूयात पुढच्या बातमीकडे।